तर जिंतूर तालुक्यातील कडुगाव या गावामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसलेला होता। या गावासाठी राज्य सरकारनं विविध नागरी सुविधांसाठी 61.53 लाखांचा निधी हा मंजूर केलेला आहे। जिंतूर तालुक्यातील हे गाव आहे आणि या गावामध्ये अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला होता आणि त्यामुळे नागरी सुविधा ह्या विस्कळीत झालेल्या होत्या। त्यासाठी म्हणजेच नागरी सुविधांच्या कामासाठी 61,53,877 रुपये इतका निधी राज्य सरकारनं चालू आर्थिक वर्षात वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे। या शासन निधीतून ग्रामपंचायत भवन बांधकाम, त्यासोबतच सार्वजनिक शौचालय बांधकाम आणि समाज मंदिर बांधकाम या कामांची प्रलंबित देयकं अदा केली जाणार असल्याचंही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलंय। संबंधित निधी हा जिल्हा परिषद परभणीच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत बीम्स प्रणालीद्वारे वितरित करण्याच्या स्पष्ट सूचनाही शासन निर्णयात राज्य सरकारनं दिलेल्या आहेत। त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यासाठी सुद्धा म्हणजेच लोहा तालुक्यातील गावांसाठी सुद्धा 1.99 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती। अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती सुद्धा निर्माण झालेली होती। याच नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील येळी गावात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित होऊन पुनर्वसित झालेल्या भागातील नागरी सुविधा कामांसाठी राज्य सरकारनं 1,99,90,000 रुपये इतका निधी मंजूर केलेला आहे।